नमस्कार. एक्सलन्स MPSC योगेश शेलार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. या ॲपवर मी गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय घेत आहे. माझं नाव आहे राहुल धुमाळ. माझा एक्सपिरियन्स वाचायचा असेल तर इथे दिलेला आहे, तो तुम्ही वाचू शकता. आज आपलं गणितचं पहिलं लेक्चर आहे, संख्या प्रणाली. तर आपण जास्त वेळ न लावता आपल्या पहिल्या लेक्चरकडे जाऊयात, संख्या प्रणाली. तर बघा, पहिलंच आहे आपलं काय, संख्या. संख्या कशाला म्हणायचं तर संख्या बघा, हिंदू आणि अरबी प्रणालीमध्ये जे आपण आता आंतरराष्ट्रीय अंक वापरतो 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्याच ते संख्या, त्यालाच आपण संख्या म्हणतो. ह्या संख्या अंकांच्या समूहाद्वारे दर्शवल्या जातात. म्हणजे एक सिंगल असेल एक तर ही अंक झाला, 0 हा अंक झाला. पण त्याचा जर समूह असेल, समजा आपण लिहिलं 2414, तर ही काय झाली, एक समूहानं दर्शवल्यामुळं संख्या झाली. तर संख्या ह्या आपण हिंदू आणि अरबी प्रणालीमध्ये आपले जे आंतरराष्ट्रीय स्वरूप आहेत त्यांनाच आपण अंक म्हणतो आणि त्या अंकांच्या समूहाला संख्या म्हणतो. आता बघा, त्या संख्यांची स्थानं नेमकी कशी असतात बघा. इथं खाली उदाहरणं दिलेत संख्यांच्या स्थानांसाठी, आपण बघूयात लगेच. तर इथे खाली टेबल दिलेलं आहे बघा. टेबलमध्ये इथं काय दिले, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. म्हणजे डावीकडून आपण जर सुरुवात केली, जसं जसं डावीकडे येईल तसं प्रत्येक स्थानाची त्याच्या स्थानाची किंमत वाढत जाते. एकक स्थानला काय किंमत असते तर 1, त्यानंतर दशक स्थानला 10, शतक स्थानला 100. मग इथं उदाहरणार्थ संख्या घेतल्यात बघा. पहिलं उदाहरण काय आहे बघा, 5,28,679. मग ती आपण संख्या मांडली कशी, मग आपण एकक पासून मांडत जायचं. एककला आपण मांडलाय 9, त्यानंतर दशकला 7, शतकला 6, हजारला 8, दशहजारला 2 आणि लक्षला 5. अशा ह्या आपल्याला संख्या आणि त्याचं स्थान ओळखायला पाहिजे. आपल्या पोलीस भरतीत काय असतंय, नॉर्मल क्वेश्चन येतात की एखाद्या संख्येची स्थानिक किंमत काय, दर्शनी किंमत काय. त्यासाठी आपल्याला हे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज हे गोष्टी कळल्या पाहिजेत. मग त्यासाठीच हा टेबल दिलेला आहे. टेबलमध्ये एकूण संख्या दिलेली आहे, ती संख्येचं स्थान दिलेलं आहे. दुसरी पण बघा तशीच मांडली वाढत्या स्वरूपात. दुसरी काय दिली बघा, 43 लाख. म्हणजे हे 4 आहे दशलक्षच्या ठिकाणी, 3 आहे लक्षच्या ठिकाणी, तिथून पुढं 80,000, 8 आलं आपलं दशहजारच्या ठिकाणी, 0 आहे हजारच्या ठिकाणी, आणि शतकच्या ठिकाणी 9, एक दशकच्या ठिकाणी 6 आणि एककच्या ठिकाणी 7. असा हा टेबल आहे. पुढं मग वाढत्या स्वरूपात कोटीत दिली बघा, 3,52,18,009 ही संख्या. पुढे त्याच्यापेक्षा मोठी संख्या दिली. इथे 3 कोटीत काय, कोटी या स्थानाच्या ठिकाणी 3 आहे. त्यानंतर याची आपण स्थानिक किंमत, दर्शनी किंमत पुढच्या स्लाइडवर बघूयाच एकदम डिटेल. हा टेबल फक्त काय दिलाय, मांडणी कशी असते संख्याची, एकतर त्याचं स्थान कसं असतं किंवा कोणत्या स्थानाला कोणता अंक येतो आपण ओळखायचं कसं, म्हणून तुम्हाला यासाठी हा टेबल उपयोगी पडू शकतो. तर शेवटची संख्या काय दिली बघा, दशकोटीला 5 आहे म्हणजे ते 50 कोटी झालं. पण संख्या काय आपली, कोटीला 6 आहे मग ते 56 कोटी 13,07,090 अशी ही संख्या दिली. तर अशा प्रकारे हा आपला टेबल दिलेला आहे. आणि अशा प्रकारे ही आपली काय झाली, संख्या किंवा संख्यांच्या समूह, नंबर किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला, की संख्यांचा जो अंक आहे त्या अंकांच्या समूहालाच आपण संख्या म्हणणार असं म्हणू शकतो. तर आता बघा पुढचं बघा. आता पुढं काय दिलेलं आहे, अंकात अक्षरात दिलेल्या संख्या अंकात कशा लिहायच्या. मग बघा, पहिली संख्या दिलेली आहे 9,04,06,002. मग आपल्याला माहिती आहे, पुन्हा एकदा टेबल त्यासाठीच दिलाय की तुम्हाला समजावं म्हणून, की इथं एकक आहे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. मग आपली पहिली संख्या काय आहे, 9 कोटी. मग 9 कोटी कुठे येणार, कोटीच्या आपल्या रखान्यात, कोटीच्या रखान्यात. त्यानंतर काय दिले आपल्याला, 4 लाख. मग 4 लाख म्हणजे दशलाखला काय येणार, 0 घ्यायचं आणि लक्षच्या ह्यात 4 येणार. आणि पुढं काय म्हटलं आपण, 6,002. मग दशहजारला पण 0, इथं 6,000 0 0 आपण कशी म्हणतो 2, 6,002. पुढं तसंच उदाहरण दिलंय. मग
12,07,09,200. मग 12 कोटी म्हणजे 1 कुठे येणार, दशकोटीला, 2 कोटीला. मग इथे लिहिलंय बघा 12, हे झाले 12 कोटी, दशकोटीला 1 आणि कोटीला 2. मग आता इथं दशलक्षच्या ठिकाणी संख्याच नाही, मग इथं 0 येणार. मग 12,07,00,000 म्हटले, लक्षच्या रखान्यात 7 येणार, 9,207. मग हजारच्या इथं 9 येणार, शतकच्या इथं 2 आणि एककच्या इथं 7, राहिलेल्या ठिकाणी 0 0. ह्या अशा संख्या तुम्हाला टेबल एवढ्यासाठीच दिलाय की मांडायच्या कशा. कारण आपल्याला एक सोपा एखादा क्वेश्चन येतो, एखादी संख्या अक्षरात देतात आणि तिची पर्यायात अंकाच्या स्वरूपात संख्या दिलेली असते, तर ती संख्या आपल्याला काय करायचं असतं, ओळखायचं असतं. किंवा एखादी संख्या अंकाच्या स्वरूपात देतात आणि खाली अक्षराच्या स्वरूपात सांगतात, तर अशा दोन्ही प्रकारे व्हाईस वर्सा क्वेश्चन आपल्याला येतो आणि ते आपल्याला काय करायचंय, फक्त ओळखायचंय. आणि एवढे सोपे क्वेश्चन असतात, मग त्यात आपल्याला चुकायचं नाही, सोपा क्वेश्चन कोणताही चुकायचा नाही. पुढची बघा संख्या काय दिली, 4,40,000, 4,04,040 दिलेली. मग बघा लक्षच्या आहेत 4 येणार, हजारच्या आहेत 4 आणि दशकच्या आहेत 4, बाकी सगळीकडे 0. मग इथं 0, इथं 0, इथं 0, म्हणजे दश हजारला 0, शतकला 0 आणि एककला 0. म्हणजेच काय झालं, 4,04,040. आणि शेवटची संख्या दिली सगळ्यात मोठी, 21,60,05,014. मग 21 कोटी, दशकला 2 येणार म्हणजे 20 कोटी झाले, ते एक कोटीला 1 येणार म्हणजे दशकोटीला 2 आले, कोटीला 1 आले, झाले 21 कोटी. 60,00,000 म्हटले म्हणजे 60 हे दश झालं, मग दशलक्षला 6 येणार, लक्षला 0, 60,00,000. त्यानंतर 5,014 म्हटले, इथं दश हजारला 0 येणार, हजारला 5, शतकला 0 आणि दशकला 1 आणि एककला 1. अशी ही संख्या आपण लिहायची, 21,60,05,014. एकदम सोपं आहे. हे तुम्ही नुसतं पाहिलं तरी कुणी सांगायची पण गरज नाही की संख्या कशी लिहायची. हे टेबल बघा, वरती उदाहरणं दिलीत, एकदा लिहायचा फक्त सराव करा. लिहून पाहिलं आणि एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी असं डावीकडून मांडत गेलं आणि एकदा ती का आपल्याला मांडायची पद्धत कळली की आपल्याला संख्या लिहायला किंवा लिहिलेली संख्या पुन्हा अंकात ओळखायला काहीही अडचण येणार नाही. चला आता पुढे बघूयात. आता आपण इथून पुढं कन्सेप्ट बघणार आहोत संख्यांच्या. तर पहिली कन्सेप्ट काय आहे बघा, दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. मग बघा पहिलं त्यातील दर्शनी किंमत. आता तुम्हाला यात नावावरूनच कळत असेल की दर्शनी, दर्शन म्हणजे जे दिसतंय तेवढंच, त्यात आत काय बघायचं नाही. मग काय इथं दिलंय, एखाद्या संख्या चिन्हामध्ये अंकाची दर्शनी किंमत ही त्याची स्वतःची किंमत असते. आता इथं उदाहरण बघा काय दिलंय, 5,213. आणि मग इथं जे आपल्याला सगळे अंक दिसतात त्यातले काय दिले, इथे 3ची दर्शनी किंमत. मग आपल्याला इथं 5,213 मध्ये 3 दिसतोय, 3 दिसतोय म्हणजे त्याची दर्शनी किंमत 3च असते, म्हणजे ते जे दिसतंय तीच किंमत थोडक्यात. मग राहिलेल्या इथं संख्या कोणत्या आहेत बघा, आपण इथं काय बघितलं, 5,213 आणि त्यातल्या 3ची आपण काय दर्शनी किंमत पाहिली, त्यातल्या 3ची, बरोबर. मग राहिलेल्या कुठल्या, आता 1, त्यानंतर 2 आणि 5. आपण काय म्हटलोय, त्या संख्या, ती संख्या जी आपल्याला दिसते तीच त्याची दर्शनी किंमत असते. तर मग बघा इथं 5ची दर्शनी किंमत काय असणार, मग 5च, 2ची 2, 1ची 1 आणि 3ची 3 तर आपण पाहिलेलीच आहे. म्हणजे थोडक्यात काय, दर्शनी किंमत म्हणजे तो जो अंक आहे तो स्वतःच, बाकी काही विशेष नाही. ही झाली दर्शनी किंमत. आता पुढं बघा, पुढचं काय दिलंय आपल्याला, स्थानिक किंमत. आता हित मात्र आपल्याला ओळखायला येतं स्थानिक किंमत काय आहे एखाद्या अंकाची आपल्या पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये. तर बघा एखाद्या संख्या चिन्हामध्ये एकक अंकाची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत काय असते, किंवा स्थानिक किंमत, दर्शनी नाही येणार इथं, एकक अंकाची स्थानिक किंमत काय असते तर 1. दशक अंकाची स्थानिक किंमत 10 असते, शतक अंकाची स्थानिक किंमत 100 असते. तशीच हजार ह्या ठिकाणी जो स्थानिक अंक असेल त्याची किंमत असते 1000. लक्षला गेले की 1,00,000, दशलक्षला गेले की 10,00,000, कोटीला गेलं 1 कोटी, दशकोटीला गेले की 10 कोटी, त्याच्यातून पुढे अब्जला गेले की 1 अब्ज. अशी त्या प्लेसची किंवा स्थानाची किंमत असते. त्यानंतर मग काय असतो, आपल्याला एखादी जर संख्या दिलेली असेल, मग एकक स्थानी जो अंक आहे त्यानं त्या 1ला गुणायचं, मग ती आपली स्थानिक किंमत येणार. पुढे दशक स्थानावर समजा एखादा अंक आहे तर दशक अंक गुणिले 10,
मग त्या दशक स्थानाची स्थानावर जो अंक आहे त्याची स्थानिक किंमत निघणार. तसंच शतकला आहे. जर शतक स्थानाचा जो अंक आहे त्यानं जर 100 ला गुणलं तर त्या स्थानावर जी काही संख्या असेल तिची आपल्याला स्थानिक किंमत मिळणार आहे. तर बघूयात बघा, उदाहरण दिलेलं आहे इथं. उदाहरण बघा काय इथं, 49,513 या संख्या चिन्हामध्ये आता सर्वांची इथं स्थानिक किंमत आपण पाहिलेली बघा. मग यातल्या पहिल्या 3ची स्थानिक काय किंमत, आधी आपण यातले दशक वगैरे मांडून घेऊयात. बघा आपल्याला संख्या काय आहे, तर बघा 49,513 बरोबर. मग आता ह्या संख्यांचे अंक कुठल्या कुठल्या स्थानावर पाहिजेत आपल्याला. तर बघा 49,513. मग ह्यांच्या आधी आपण स्थानं मांडून घेऊयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर 3 हा अंक कुठल्या स्थानावर आहे आपला, एकक. मग एककचा ए लिहितो. त्यानंतर 1 हा अंक कुठल्या स्थानावर आहे तर दशक, दशकचा द लिहितो. 5 हा अंक आहे शतक स्थानावर. 9 हा अंक आहे हजार स्थानावर आणि 4 हा अंक आहे दशहजार स्थानावर बरोबर. मग याच्यावरून आपल्याला काय काढायची, त्याची स्थानिक किंमत. मग इथं दिलंय बघा, इथं 3 दिलेला आहे. मग 3 माहिती आपल्याला, 3 हा एकक स्थानी. आपलं सूत्र काय आहे, एकक स्थानची स्थानिक किंमत किती असते, 1. म्हणून आपण इथं काय केले, 3 गुणिले 1. मग त्याच्या बरोबर आली 3. थोडक्यात त्या स्थानावर असणारी स्थानिक किंमत 3ची आली 3च. तशाच प्रकारे पुढे बघितलं आपण की बघा इथं काय आहे, आपल्याला पुन्हा आला दशक स्थानी 1 हा अंक बरोबर. मग हे आता 1ची स्थानिक किंमत काढायची. 1 कोणत्या ठिकाणी, दशक स्थानला. दशक स्थानची स्थानिक किंमत असते 10. म्हणून त्या 1ला 10 न गुणाकार करायचा. मग त्या 1ची स्थानिक किंमत येणार 10 बरोबर. त्यानंतर बघा 1ची स्थानिक किंमत आली आपली 10. त्यानंतर आता पुढं काय आपला 5. मग ह्या 5ची स्थानिक किंमत काय असणार, 5 आहे आपला शतक स्थानावर. मग 5 गुणिले 100 बरोबर 500 ही झाली त्याची स्थानिक किंमत. आणि हेच काढा येतं आपल्याला, एखादी संख्या देतात आणि त्या संख्येतला अंक देतात आणि त्याची म्हणतात की स्थानिक किंमत सांगा आणि पर्यायातून आपण काढतो. मग याची 5 शतक स्थानावर असल्यामुळे झाली 500 स्थानिक किंमत. त्यानंतर पुढचं बघा, त्यानंतर पुढचा अंक आहे आपला 9. 9 अंक कुठे, हजार स्थानावर. मग हजार स्थानाची स्थानिक किंमत असते 1000. मग आपण काय करणार, 9ला 1000 न गुणणार आणि ती त्याची स्थानिक किंमत येणार 9ची. मग इथं बघा 9 गुणिले 1000 बरोबर झाले 9000 बरोबर. त्यानंतर आता पुढचा आहे, शेवटचा आपला अंक आहे 4. 9 होऊन गेला आपला. त्यानंतर पुढचा आहे आपला 4. 4 हा अंक आहे आपला दशहजार स्थानावर. मग दशहजार स्थानाची स्थानिक किंमत असते 10,000. मग त्या स्थानावर जो कुठला अंक येईल तो काय असणार आहे आपला, त्या अंकाला 10,000 न गुणायचं, ती त्याची स्थानिक किंमत निघणार. मग आपल्याला आता इथं अंक कुठला दिलाय, 4. 49,513 आहे म्हणून मग इथं 4 आहे आपल्याला. मग त्या 4ची स्थानिक किंमत काढण्यासाठी आपण 4ला कितीनं गुणणार तर 10,000 ने, आणि म्हणून आपल्या त्याची स्थानिक किंमत 4ची येणार आहे 40,000. अशा प्रकारे बघा स्थानिक किंमत काढली जाते. दर्शनी किंमत, आता ह्याच इथं आपल्याला दर्शनी किंमत विचारली असत्या तर दर्शनी किंमत म्हणजे काय म्हटले आपण, तो जो अंक आहे तीच त्याची दर्शनी किंमत. मग इथं काय होईल बघा, 3ची दर्शनी किंमत 3च येणार, 1ची 1च, 5ची 5, 9ची 9च आणि 4ची 4च. दर्शनी किंमत मध्ये काही फरक नाही, तो अंक आहे तोच. मात्र स्थानिक किंमत म्हटलं की तो ज्या स्थानावर अंक आहे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, त्या स्थानावरून त्या अंकाची स्थानिक किंमत ठरते. त्या स्थानावर समजा 1000 स्थानावर आहे तर 1000 ने त्या अंकाला गुणायचं, ती त्याची स्थानिक किंमत. अशा प्रकारे हे झालं आपली स्थानिक किंमत. आता बघा पुढे आता आपण काय बघणार आहोत, संख्यांचे विविध प्रकार. आता स्थानिक किमतीत आपण दशहजार पर्यंत बघितलं, तेच आपले 5 लाख असतं तर मग आपण काय 1 लाख गुणिले 5 केलं असतं आणि ती त्याची स्थानिक किंमत. असं कोटीपर्यंत आपण करू शकतो, अब्जपर्यंत करू शकतो, कितीही पर्यंत करू शकतो. आपल्याला साधारणतः कोटीपर्यंत अंक येतात, त्यामुळे तिथपर्यंत आपण करून ठेवायचं. आपण ते उदाहरणात पण बघणार आहे, आपण उदाहरणं पण घेतलेली आहेत एक्झाम मध्ये आलेली. आता आपण पुढचा पॉईंट काय बघणार आहे बघा. पुढचा पॉईंट आहे आपल्याला संख्यांचे विविध प्रकार. आपण ज्या आता संख्या म्हटलो त्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात, या संख्यांच्या प्रकारावर पण काय आहेत आपल्याला क्वेश्चन आलेले आहेत पोलीस भरतीला.
तर त्याच आपल्याला संख्यांचे प्रकार बघायचे आहेत. बघा, संख्यांचे विविध प्रकार, त्यातला पहिला संख्यांचा प्रकार आहे आपला नैसर्गिक संख्या. पहिला प्रकार आपण पाहणार आहोत नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्या म्हणजे काय बघा, तर मोज संख्या. नैसर्गिक संख्यालाच दुसरा शब्द आहे मोज संख्या, आणि मोज संख्या म्हणजे मोजता येणाऱ्या संख्या, एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे ज्या संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो त्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणतात. मग त्या सुरू होतात 1 पासून, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. मग उदाहरण काय, 1 2 3 4 इनफायनाईट, 1 2 3 4च्या पुढं जेवढ्या जाईल त्या नैसर्गिक संख्या सुरू होतात +1 पासून +1 पासून, 1 पासून इकडच्या उजव्या साईडच्या. झालं. दुसरा प्रकार, आता दुसरा प्रकार आहे आपला पूर्ण संख्या. दुसरा संख्यांचा प्रकार आहे आपला काय, तर पूर्ण संख्या. बरोबर. मग पूर्ण संख्या म्हणजे काय बघा, तर पूर्ण संख्या म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या, म्हणजे जे आपण आधी पाहिलेल्या आहेत, आणि शून्य यांना एकत्र मिळून पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजे नैसर्गिक संख्येत शून्य मिळवलं म्हणजे शून्यापासून सुरुवात केलं की नैसर्गिक संख्यांनाच पूर्व संख्या म्हणतात, फक्त त्याची सुरुवात शून्यापासून आहे. मग उदाहरण बघा, 0 1 2 3 4 5 असं पुढे कितीही. नैसर्गिक संख्या काय, फक्त 1 पासून चालू होतात, आणि पूर्ण संख्या ज्या आहेत त्या 0 पासून चालू होतात, एवढाच फरक आहे. 0 पासून सुरू होणाऱ्या आणि सर्व नैसर्गिक संख्या यांना पूर्ण संख्या म्हणतात. आता तिसरा टाईप बघा आपला संख्यांचा. तिसरा टाईप आहे आपला पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं, तर बघा, सर्व मोज संख्या, मोज संख्याला दुसरा शब्द आहे नैसर्गिक संख्या, त्यानंतर शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्यांचे ऋण स्वरूप. ऋण म्हणजे वजा, म्हणजेच काय, सगळ्या नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात, अधिक अजून कुठली संख्या त्यात 0, आणि ज्या अधिक संख्या असतात, आपण उजव्या साईडला गेलो की +1 +2 +3 असं होतं, तसंच डाव्या साईडला गेलो की -1 -2 -3 होतं. त्या मिळून सर्वांना पूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे कसं होतं बघा, इथं समजा ही रेषे, इथं जर 0 असेल, ह्या शून्याच्या उजव्या साईडला काय असतं, 1 2 3 अशा संख्या असतात, 1 2 3 4, त्या कितीही असू शकतात. आणि त्याच्या शून्याच्या डाव्या साईडला संख्या कुठल्या असतात, -1 -2 -3 असं कितीही असू शकतं. मग ह्या सर्व संख्यांना मिळून कोणत्या, ह्या आत्ता आपण पाहिलेल्या ह्या सगळ्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण म्हणतो पूर्णांक संख्या. मग 0 1 2 3 4 उजव्या साईडला, आणि डाव्या साईडला येतो शून्याच्या डाव्या साईडला -1 -2 -3 4, अशा सर्व ज्या जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत ह्या सर्वच्या सर्व संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. मग बघा, त्याचं उदाहरण काय दिलं आपल्याला, आधी व्याख्या परत एकदा बघू. सर्व मोज संख्या, शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्यांचे ऋण स्वरूप मिळून ज्या संख्या तयार होतात त्यांना आपण म्हणतो पूर्णांक संख्या. उदाहरण बघा, इथं आपण सेम दिलं, आपण जे म्हटलो तेच इथं उदाहरण आहे बघा. कोणतं, -3 -2 -1 0 1 2 3, हे आपलं उदाहरण आहे इथं. तर अशा प्रकारे आपण आता कुठले 3 टाईप बघितले. कोणकोणते, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. आता या 3 टाईपवरचं आपण काय करणार आहे, आपल्या ज्या पोलीस भरतीत किंवा एक्झाममध्ये उदाहरणं आली ती उदाहरणं घेणारच आहेत. त्याचबरोबर IBPSच्या एक्झामची थोडीफार उदाहरणं आहेत अशी मिक्स, कारण गणितांचं लॉजिक सगळीकडे सारखं असतं. पोलीस भरतीचे बघितले, थोडेसे IBPSचे थोडे त्यातले त्यात टप बघितले की आपल्याला इकडे काय अवघड जाणार नाही. तर चला आता आपण उदाहरणं सोडवूयात. आता बघा, हा नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2018चा क्वेश्चन आहे, पहिलाच. किती सोपा आहे बघा. काय सांगितलंय, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. खाली 4 पर्याय दिले होते ना, आपल्याला ओळखायची सगळ्यात मोठी संख्या. मग आपल्याला माहिती आहे इथं पर्याय काय दिलेत बघा, आपण मोजणार आहेत कशा संख्या, डावीकडून. पहिल्याच पर्यायात बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. म्हणजे आपल्याला ते कळलं मोजायचं. डावीकडून एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, अब्ज, की आपल्याला कुठलीही संख्या मोजताना काही अडचण येत नाही, कुठली संख्या मोठी काढताना काही अडचण येणार नाही. मग त्या पद्धतीने काय झालं, आपले पहिली संख्या कुठली आपली बघा, तर पहिली संख्या आपली आहे 1,10,999. दुसरी संख्या काय आपली 1,90,990.
पुन्हा एकदा 6 अंकीत संख्या आहे. तिसरी बघायची, तिसरी पण काय आहे 1,19,990, ती पण 6 अंकीच आहे. आणि चौथी संख्या आहे आपली 1,99,000 एवढी आहे. मग आपल्याला विचार केला तर आपल्याला एखाद्याला संख्या पण येत नसतील, शेवट 0, आपण जर संख्या मोजल्या प्रत्येक अंकात 6 संख्या आहेत, बरोबर. मग एवढंच आपण जर बघितलं की इथं 11 आहे सुरुवातीला, इथं 19 आहे, इथं 11 आहे आणि इथं 19 आहे. मग 11 मोठे की 19, तर 19. याचा अर्थ पहिले 2 पर्याय तर गेले, हा पर्याय गेला आपला 11 वाले. राहिले कुठला पर्याय आपल्याला 2 आणि 4. 2 मध्ये 4 आणि 4 मध्ये काय आहे, पहिल्या 3 संख्या इथं 190 आहे आणि इथं 199 आहे. याचा अर्थ 190 मोठं का 199, तर 199. मग आन्सर काय येणार आहे आपलं, पर्याय क्रमांक 4. संख्या ओळखाय सोपं आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, अगदीच सोप्या प्रकारातला म्हणावा असा हा क्वेश्चन आहे. पण असले क्वेश्चन आपल्याला येतात, त्यामुळे आपल्याला माहित पाहिजे की संख्या वाचायच्या कशा, वाचून लिहायच्या कशा, अक्षरात सुद्धा लिहायच्या कशा आणि अंकात सुद्धा लिहायच्या कशा, हे सगळ्यांना आलं पाहिजे आणि एकदम सोपं आहे. पुढं बघा, आता पुढं काय विचारले आपल्याला पुढच्या उदाहरणात, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 4 अंकी संख्या यातील फरक किती. आता फरक विचारला म्हटल्यानंतर काय, मोठ्या संख्येतून आपल्याला लहान संख्या वजा करायची, एवढं कळलं आपल्याला. आता आपल्याला पुढचा टास्क काय किंवा पुढची गोष्ट काय करायची, त्यांनी काय म्हटले, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. मग मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कुठली असेल, कुठल्याही संख्येची मोठी घ्यायची म्हणली की तेवढ्या संख्येचे 9 घेतले की ती मोठी संख्या झाली. मग आपल्याला इथं 5 वेळा 9 मांडायचे बघा, 1 2 3 4 आणि 5. मग ही संख्या मोजणारी कशी आपण, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, म्हणजे 99,999. मग 99,999 पेक्षा 5 अंकी मोठी संख्या असू शकते का, तर अजिबात नाही. आता पुढं काय विचारले आपल्याला, लहानात लहान 4 अंकी संख्या. मग लहानात लहान म्हटलं की काय करायचं, कोणत्याही कितीही विचारू, 4 अंकी विचारू, 5 अंकी विचारू, जेवढी विचारली. मग 4 अंकी विचारली तर 1 काढायचं आणि त्याच्यावर 3 शून्य द्यायचं, म्हणजे 1000 ही सगळ्यात लहान संख्या 4 अंकी असणार. 5 अंकी विचारली असती तर आपण 1 काढून 4 शून्य दिली असती, 10,000. 6 अंकी सर्वात लहान संख्या कुठली, 1,00,000, 1 काढून 5 शून्य. आपल्याला इथं काय विचारलंय, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि लहानात लहान 4 अंकी संख्या यातला फरक विचारलाय. मग आपल्याला काय करायची, फरक विचारलाय म्हणून वजाबाकी करायची. मग आपण काय करणार, 4 अंक आहेत, मग इथल्या स्थानावर लिहिणार 1000. लिहिताना पण बघा कसं लिहायचंय, डावीकडून आपल्याला माहिती आहे एकक, दशक, शतक, हजार, मग त्या स्थानावर तो अंक आला पाहिजे, म्हणजे आपल्याला वजाबाकी करायला सुद्धा अडचण येत नाही. आता याची फक्त आपल्याला वजाबाकी करायची बघा. मग वजाबाकी कशी येईल, 9तून 0 गेले 9, 9तून 0 गेले 9, पुन्हा एकदा 9तून 0 गेले 9, इथं तेवढी होईल 9 वजा 1 8 आणि शेवटचा 9 राहिलेला असा 9. मग आपलं उत्तर काय आलं, 98,999. हे झालं आपलं उत्तर. आणि ते आहे का आपल्या पर्यायात, तर बघा आपलं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे, 98,999. मग आता साधं आहे, आपल्याला जर कळलं की मोठ्यात मोठी संख्या कुठली, लहानात लहान संख्या कुठली, हे वजाबाकी पण करायची गरज नाही. आपल्याला एकदा कळलं की 1000 लहान संख्या आहे, मग 99,000तून 1000 गेले की 98,999, पुढचे तसेच पुढे मांडायचे. आणि इथं पर्याय पण बघा कसे दिलेत, 90,000, 9,000, 90,001. इथं फक्त मग त्यांना काय अपेक्षित आहे की तुम्हाला संख्या ओळखा येत आहेत का. एकदा संख्या ओळखाय आली की ही काय कॅल्क्युलेशन एकदम बेसिक आहे, जे सगळ्यांनाच जमतं. आता पुढचं बघूयात. आता बघा पुढं काय विचारलंय आपल्याला, 7,07,00,000 ही संख्या अंकात लिहिताना 1 शून्य कमी दिले तर उत्तर कितीने चुकेल. थोडासा टकी, फक्त काय करायचंय, आधी 7,07,00,000 ही संख्या कशी लिहायची बघायची आणि त्यातून 1 शून्य काढल्यानंतर कुठली संख्या तयार होती ते पाहायची आणि त्या दोन्हींची वजाबाकी. हे आहे आपली उत्तर. तर बघा आपण आधी 7,07,00,000 ही संख्या लिहूयात. मग 7,00,000 लक्ष म्हणलं की 6 संख्या येतात, मग काय येणार आपली संख्या, तर बघा 7,07,00,000, मग 6 संख्येसाठी इथं आपल्याला 4 0, कारण पुन्हा एकदा 7.
पुन्हा आपण टॅली करून बघायची, आपण संख्या बरोबर लिहिली का. आपल्याला माहिती आहे एकक दशक शतक कसं लिहितात. मग एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष बरोबर आहे, म्हणजे तेवढ्याच संख्या पाहिजे 6. ही झाली आपली 7,07,000 किंवा 7,07,000 संख्या. त्यांनी म्हटलंय काय, त्यात जर एक शून्य कमी पडलं, मग ती एक शून्य कमी दिल्यानंतर काय संख्या तयार होती बघा. एक शून्य कमी दिल्यानंतर संख्या होणारे तयार एक. ऑलरेडी आपल्या इथं 4 शून्य आहेत, मग आपल्याला 3च द्यायचे, 1 2 3 आणि 7. मग ही संख्या तयार काय झाली बघा. पुन्हा एकदा आपल्याला मोजाय जमत नसेल तर आपण कसं मोजणार आहे, डावीकडून एकक दशक शतक हजार आणि दश हजार, म्हणजे ही झाली 70,007 संख्या. मग त्यांनी काय सांगितलंय, उत्तर कितीने चुकेल, थोडक्यात फरक काढायला सांगितलाय. मग आपण ती संख्या ह्या संख्येच्याच खाली मांडून घ्यायची. काय, एक संख्या कमी म्हणून आपण काय दश हजारच्या तिथं 7 लिहिणार, 1 2 3 0 70,007. म्हणजे थोडक्यात आपण काय करणार आहे, 7,07,000 मधून 70,007 वजा करणार आहे, ते आपलं उत्तर असणार आहे, जे त्यांचं उत्तर तेवढ्यानं चुकलेलं आहे. मग बघा, या 7तून 7 गेले 0, आता शून्यातून 0 गेले 0, परत शून्यातून 0 गेले 0, शून्यातून 0 घालवल्यानंतर 0च येतं. आणि आता मात्र बघा इथं शून्यातून 7 जातात का हो, तर नाही. मग आपण यासाठी काय करतो, हातचा घेतो म्हणजे इथं असं 1 देतो, म्हणजे ते काय झालं, इथं हातचा घेतल्यानंतर ह्या शून्याच्या जागेवर झालं 10. मग 10तून 7 गेले, राहिले 3, आणि आपण काय करतो, घेतलेला हातचा पुढं देतो, म्हणजे इथं देतो. मग ह्या 7तून 1 घालवायचा, राहिले 6. मग आलं उत्तर काय आपलं, एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष असं मोजायचं, म्हणजे ते उत्तर झालं आपलं 6,30,000 बरोबर. मग आता पर्याय बघा, 6,30,000 कुठं आहे का. आता सगळीकडे 6 लाख वगैरे सगळे 63 वर्णच आहेत. मग इथं आपलं ज्ञान काय काम येणार, की आपल्याला संख्या मोजायला येते का. आपल्याला जर एकदा माहित असलं लक्ष मध्ये 6 संख्या असतात तर आपण मोजणार. मग पहिल्या संख्या बघा कोणती, एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष, 7 अंकी संख्या म्हणजे ती झाली 63 लाख. मग ते आपलं उत्तर असेल का, तर पहिलं आन्सर आपलं उत्तर. दुसरं तर अगदीच किरकोळ आहे, 4च संख्या आहेत, एकक दशक शतक हजार 6,300, तेही आपलं उत्तर नाही. तिसरं बघा, तिसऱ्यात 5 संख्या दिल्यात, एकक दशक शतक हजार दश हजार असं मोजायचं, 63,000 ही उत्तर नाही. आपल्याला काय पाहिजे, 6,30,000. मग चौथं बघा, एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष 6,30,000, जे आपल्याला पाहिजे ते चौथ्या पर्यायात आहे. मग पर्याय क्रमांक 4 हे झालं आपलं उत्तर. आता बघा पुढं, आता पुढचं उदाहरण बघा काय. पुढच्या उदाहरणात बघा, खालील अक्षरी संख्या अंकांमध्ये कसे लिहाल. आपण म्हटल्याप्रमाणे आपल्याला उदाहरणं काय येतात, एखादी संख्या अक्षरात देतात, एखादी संख्या अंकात देतात आणि लिहायला लावतात. अंकातली संख्या अक्षरात लिहायला सांगतील, अक्षरातली संख्या अंकात लिहायला सांगतील. तर काय आपल्याला संख्या दिली, 3,07,800. लक्ष म्हणजे 6 संख्या पाहिजेत, आपल्याला कळलं. मग थेट पर्यायात जायचं, 6 संख्या कुठे आहेत बघायचं. पहिल्यातच बघा 1 2 3 4 5 6 संख्या आहेत. मग पहिले आपल्याला काय विचारले, 3,07,000 विचारले, पण पहिल्यात काय 7 हा दश हजारला आहे, मग ते झालं 3,70,000. मग पहिले आन्सर चूक आहे. दुसऱ्यात गेलो आपण, मग दुसऱ्यात बघा, दुसरं काय, इथं 3 आहे, हे लक्षवरच आहे, पुन्हा एकदा 6 संख्या, 0 आलेलं आहे ते दश हजारवर आहे, 7 जे आलंय ते बघा हजारवर आलेलं आहे बरोबर. मग ते 7,000 झालं. आणि 899, 9 इथं एकक स्थानला एक आहे, दशक स्थानला एक आणि शतक स्थानला 8 आहे, म्हणजे आपली संख्या आपल्याला इथंच मिळालेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर. तुम्हाला एकदा का संख्या कळल्या की मांडायच्या कशा, एकक स्थान दशक स्थान शतक स्थान जे आपण स्थान म्हणतोय त्या स्थानावर अंक कसा येतो हे एकदा वाचले, 10-12 संख्या वाचले तर तुम्हाला उत्तर येऊन जाईल, म्हणजे ते कन्सेप्ट कळून जाईल. आणि हे असले सिंपल प्रश्न चुकणार पण नाहीत, आणि असले चुकलेही नाहीत पाहिजेत. असले चुकल्यानंतर आपलं सिलेक्शन कसं होणार. मग हे आपलं पर्याय क्रमांक इथं 2 हे उत्तर आहे बघा. आता बघा पुढचा क्वेश्चन काय आहे, पुढचा क्वेश्चन आहे बघा, 32,54,710 या संख्येमध्ये 5 ची स्थानिक किंमत काय आहे. मग आपल्याला माहिती आहे आपण स्थानिक किंमत कशी काढतो, तो 5 ज्या ठिकाणी असेल त्या अंकाची स्थानिक किंमत गुणिले 5 बरोबर, त्या स्थानाची स्थानिक किंमत. मग आधी आपण ती संख्या लिहून घेऊ. काय दिले आपल्याला, 32,54,710
30,54,710. 710. आता आपण पहिल्यांदा काय मांडून घेऊ, ह्याची स्थानं मांडून घेऊ, बरोबर. मग बघा, हा शून्य कोणत्या स्थानावर आहे? एकक. 1 आहे दशक स्थानावर, 7 आहे शतक स्थानावर, बरोबर. त्यानंतर 4 आहे हजार या स्थानावर. 5 अंक जो आपल्याला काढायचा आहे तो आहे दशहजार स्थानावर. पुढचंही बघू आपण. 2 आहे आपला लक्ष स्थानावर आणि 3 आहे आपला दशलक्ष स्थानावर. असं डावीकडून मांडत जायचं जर डायरेक्ट आपल्याला कळत नसेल तर. मग आपल्याला काढायचा आहे कुठला? तर 5 ची स्थानिक किंमत काढायची, बरोबर. मग 5 ची स्थानिक किंमत काय येणार आहे बघा, इथं आपण बघूया. 5 ची स्थानिक किंमत काढतोय आपण. मग 5 कोणत्या ठिकाणी आहे? दशहजार. मग 10,000 या स्थानाची स्थानिक किंमत असते 10,000. मग 5 गुणिले 10,000, 1 2 3 ही आपली असणारी स्थानिक किंमत. मग आपल्याला माहिती आहे 10×5=50 किंवा आडवा गुणाकार करायचा. 500, 500, 500, चौथ्यांदा परत 500 आणि 5×1=5. हे आपलं असणारे उत्तर. ते उत्तर म्हणजे आपलं आहे 50,000. मग पर्यायात बघायचं 50,000 कुठे आहे आणि ते आपलं उत्तर असणार. मग पर्यायात 50,000 कुठे आहे बघा. पहिलं 5 दिले, बी ला 10,000 दिले. 10,000 का दिले? त्या स्थानाची स्थानिक किंमत दिली. आणि मग सी ला बघा, आपला सी हा ऑप्शन आहे 50,000 हे आपलं उत्तर असणार आहे. असं तुम्हाला ओळखाय आलं, बाद झाले. एक 7-8-10 उदाहरणांचा सराव केला तर हेही लक्षात येऊन जातं आरामात. पुढचं बघूया आता. आता मगाशी आपण स्थानिक किंमत बघितली. आता आपल्याला काय विचारले बघा, 4,58,926 या संख्येमध्ये 8 ची दर्शनी किंमत विचारली. आता आपण दर्शनी किंमतचं आपल्याला माहिती आहे. दर्शनी किंमत म्हणजे तो अंक दिसतोय तेच. थोडक्यात दर्शनी किंमतचा, दर्शनी ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? जे दिसतंय तेच. मग तो अंक संख्येत कुठेही असो, 8 आहे तर 8च त्याची दर्शनी किंमत. पुढं समजा 4 ची विचारली असती तर त्याची किंमत 4च येणार. मग आपल्या या संख्येत आपल्याला 8 ची दर्शनी किंमत विचारली, ती किती असणार? 8च, बरोबर. इथल्या मग बाकीच्या संख्यांची दर्शनी किंमत काय येणार? कुठलीही विचारू. आपल्याला काय 4,58,926 दिले. 4 ची दर्शनी किंमत 4च येईल, 5 ची 5च, 9 ची 9च, 2 ची 2च. दर्शनी किंमत म्हणजे थोडक्यात तो अंक. आणि स्थानिक किंमत मात्र काय? तो अंक कुठल्या स्थानावर आलाय त्याला गुणाकार करायचा. एककला आला असेल तर 1 न, दशकला आला असेल तर 10 न, हजारला 1000 स्थानी आला असेल तर त्या अंकाला 1000 न गुणायचं. लक्ष स्थानी असला किंवा लाख आपण येतो तिथं, दशहजार स्थानी असला तर 10,000 न, लक्ष स्थानी 1 लाखानं, दशलक्षला 10 लाखानं, 1 कोटीला कोटी स्थानी आला असला तर 1 कोटीनं असा गुणाकार करायचा. दर्शनी मात्र तोच अंक. पुढचं बघा. आता पुढे बघा, पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं, इथं प्रश्न स्थानिक किमतींचाच आहे बघा. 5,03,535 या संख्येमध्ये 3 च्या स्थानिक किमतींची बेरीज काय? आता इथं 3 काय आहे, ह्या संख्येत 2दा आलाय. मग इथं 3 ची स्थानिक किंमत वेगवेगळी असणार. आधी ते आपण स्थानिक किंमत काढू. तर बघा, अंक काय आपला 5,03,535. मग आता आपल्याला माहिती आहे, थेट आपण बघूयात कुठला अंक कुठे येतोय. आपल्याला कुठल्या अंकांची काढायची? तर 3 ची काढायची, दोन्ही, ह्या 3 ची आणि ह्या 3 ची. मग हे दोन्ही 3 कुठं आलेत बघा, ते मोजूयात आपण. डाव्या साईडने मोजायचं. 5 आहे आपला एकक स्थानी. पहिलाच 3 आहे तो आहे आपला दशक स्थानी, बरोबर. म्हणजे त्या 3 ची एक किंमत काढायची. त्यानंतर दुसरा 5 आलाय शतक स्थानी. दुसरा 3 जो आलाय आपला हजार स्थानी. मग हे आला हजार स्थानी. आता ह्या दोन्हींची आपण आधी पहिल्यांदा वेगवेगळी स्थानिक किंमत काढू. पहिल्या 3 ची आपली स्थानिक किंमत काय येईल बघा. पहिल्या 3 ची स्थानिक किंमत तो आहे दशक स्थानी, म्हणून ती काय असणार आहे? 3 गुणिले 10 बरोबर 10×30. म्हणजे आपल्याला काय झाली? पहिल्या 3 ची आपल्याला स्थानिक किंमत मिळाली. दुसऱ्या 3 ची काय असणार आहे स्थानिक किंमत? दुसरा 3 आलेला आहे आपला हजार स्थानी. मग तिथं आपण 3 ला कशाने गुणणार? 3 गुणिले 1000 ही आपली झाली. एकच मिनिट. दुसऱ्या 3 च्या वेळेस काय झाले आपलं? तर तो आलेला आहे दशहजार स्थानी. मग 3 गुणिले
1000. मग ह्यात 1000 गुणिले 3 केल्यानंतर आपल्याला माहिती आहे गुणाकार करायचा आडवा 3 0 0 3 0 0 3 1 3. मग त्या 3ची स्थानिक किंमत आली 3000. आणि आपल्याला विचारलंय काय, त्या 3च्या स्थानिक किंमतीची बेरीज विचारली. मग आपण साधं सोपं आहे, आपण लॉजिक काय लावणार, मग तिथं 3000 अधिक 30 कुठं इथं मांडायचं, जे त्याच्या स्थान आहे त्याच स्थानाने बरोबर अंक मांडायचे. मग करा बेरीज, 0 0 3 अधिक 0 3 0 0 आणि 3. म्हणजे थोडक्यात काय आपलं उत्तर आलं 3030. मग पर्याय बघा कुठे आहे 3030, तर पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे आपल्याला स्थानिक किंमत पण काढायला इथे कळेल आणि स्थानिक किमतींचा असा प्रश्न पण येऊ शकतो, एकच अंक एका संख्येत दोनदा असेल आणि त्यांची बेरीज करा वजाबाकी करा असं म्हणतील, तर पहिल्यांदा त्याची स्थानिक किंमत काढून घ्यायची आणि नंतर बेरीज वजाबाकी करायची. आता इथंच बघितलं तर आपल्याला सांगितलं असतं 5च्या स्थानिक किमती ओळखा, तर बघा इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे. मग ह्या 5च्या स्थानिक किमती काय असतील बघा, हे पहिलं 5 जे आहे ते काय आहे एकक स्थानावर, बरोबर, मग त्याची किंमत स्थानिक 5च येणार. त्यानंतर आपण दुसऱ्या 5 कडे गेलो, हे दुसरं 5 जे आहे ते शतक स्थानावर, मग आपण काय करणार, शतक स्थानावर आहे म्हणून 5 गुणिले 100, मग त्याची स्थानिक किंमत येणार 500. आणि शेवटचं 5 आहे ते कुठल्या स्थानावर आहे बघा मोजून, एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष, म्हणजे लक्ष स्थानावर आहे. मग 5 गुणिले 1 लाख, त्या शेवटच्या 5ची आली 5 लाख किंमत स्थानिक. तर अशा प्रकारे स्थानिक किंमत काढायची. आणि आता फक्त काय आहे इथं बघा 0 आलाय म्हणून सांगतो, 0 कुठंही येऊ, शून्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत एकच असते. कारण काय असतं, शून्याला कितीनेही गुणलं तरी उत्तर 0च येणार आहे. आता इथंच बघूयात आपण लगेचच, बघा ह्या शून्याची जर आपल्याला स्थानिक किंमत काढायची तर ते कोणत्या स्थानी बघा, एकक दशक शतक हजार दशहजार. मग आता इथं शून्याला जर 10,000 न गुणलं 1 2 3 4, तर उत्तर काय होईल, शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तरी उत्तर 0च येतं. म्हणून शून्याची स्थानिक किंमत ही कायम 0 असते, दर्शनी किंमत पण 0 आणि स्थानिक किंमत पण 0, हे मात्र इथं आपल्याला लक्षात ठेवायचंय. पुढे बघा, आता पुढचं उदाहरण काय आता बघा, तर बघा 52 एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष, इथं पण 6 संख्या, मग काय 5,27,435 ही संख्या आहे. या संख्येमध्ये आता पुन्हा एकदा स्थानिक किमतीवरच आपला क्वेश्चन आहे. या संख्येमध्ये 7 आणि 3च्या स्थानिक किमतीमधील फरक काय. आता मगाशी आपण बेरीज बघितली, इथं काय विचारले आपल्याला, वजाबाकी विचारली. फरक म्हटलं की वजाबाकी. आता आपण पहिल्यांदा काय करणार, आपल्या पद्धतीप्रमाणे संख्या लिहून घ्यायची. काय आहे संख्या, 5,27,435. आता आपल्याला अंक ओळखायची पद्धत कळली, त्यांची स्थानक कळलेली, तरी पण आपण एकदा लिहून घेऊयात. आपल्याला ज्या संख्या विचारलेत त्यांची फक्त आपण कुठल्या स्थानी आहेत त्या बघूयात. तर आपल्याला काय विचारले, 3 आणि 7, म्हणजे 7 आणि 3च्या स्थानिक किमतीमधील फरक विचारला. मग बघा इथं बघा, मग आता 3 कुठल्या स्थानावर आहे, एकक आणि दशक, म्हणजे 3 आहे दशक स्थानावर. 7 कुठल्या स्थानावर आहे बघा, इथं एकक दशक शतक हजार. आपल्याला कळलं, ह्या दोन गोष्टी कळल्या. मग आता 3ची स्थानिक किंमत काय येईल, तर 3ची स्थानिक किंमत येणार आहे 3 गुणिले 10 बरोबर 30, बरोबर. 7ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची. 7ची स्थानिक किंमत काय येणार आहे आपल्याला, 7 आहे हजार या स्थानावर, मग 7 गुणिले 1000 त्याचंच स्थान. मग 7 ने 1000 लाडवा गुणाकार करा, मग 7 0 0 7 0 0 7 0 0 आणि 7 1 7, ही झाली 7000. मग इथं आपल्याला काय भेटलं, दोन्ही आकड्यांच्या आपल्याला दोन्ही अंकांच्या स्थानिक किमती भेटलेल्या आहेत. आता आपल्याला विचारलंय काय, तर 7 आणि 3च्या स्थानिक किमतीमधील फरक विचारलेला आहे आपल्याला, बरोबर. मग फरक काढायचा म्हटल्यानंतर वजाबाकी करायची. मग आता ती पण करूया आपण. मग काय येणार, 7000 वजा 30, मग याची वजाबाकी करायची असं मांडून घेऊन. शून्यातून 0 गेले 0. आता पुढं काय, शून्यातून 3 जाणार आहे का नाही, मग आपण इथं हातचा घेतो आणि हे 0 येतं, म्हणजे थोडक्यात इथं 10 होतात. मग त्या 10तून 3 गेले 7, आणि घेतलेला हातचा आपण लगेच पुढं देऊन टाकतो, इथं द्यायचा, पण पुढं पण काय 0च. मग पुन्हा एकदा इथं सुद्धा हातच्या घ्यावा लागेल. मग 10तून 1 गेले 9, मग पुन्हा एकदा घेतलेला हातच्या इथं द्यायचा आणि 7तून 1 गेले 6. आपलं उत्तर काय आलंय, मग
6,970. ही झाली आपली वजाबाकी. मग पर्याय बघा आपल्याला कुठं भेटतोय का तो, तर आपला पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक डी 6,970. अशी बघा आपल्याला स्थानिक किमतीवर उदाहरणं येतात. प्रत्येक एक्झामला उदाहरण आहे. फक्त तो अंक कुठल्या स्थानावर ओळखायला पाहिजे, त्या स्थानाची स्थानिक किंमत गुणिले तो अंक, ती स्थानिक किंमत निघते. मग तिथे बेरीज सांगतील, फरक सांगतील, असा काढायचा. आता ह्याच अंकात बघा 5 कुठं आलं, इथं हे 5 एककला आहे, म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती असणार, 5 गुणिले 5. शेवटचं 5 मात्र लक्षला आलंय, मग 5 गुणिले 1 लाख 5 लाख अशी आपल्याला काढायची. पुढे बघा आता पुढे काय विचारलंय बघा, 5 अंकी सर्वात मोठी आणि सर्वात छोटी संख्या यांची बेरीज काय. थोडक्यात काय आपल्याला 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी जेवढे सांगतील त्यातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात लहान संख्या ओळखायला आलं पाहिजे. सगळ्यात मोठी म्हणलं की जेवढ्या अंकांची संख्या विचारली तेवढ्या 9 अंक लिहायचे, आणि सगळ्यात छोटी म्हणलं की 1 लिहायचं आणि त्याच्यावर 0 द्यायचे, एवढंच आपलं. तर बघा 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या काय होईल, मग 5 वेळा 9, 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 99,999. आणि सगळ्यात छोटी 5 अंकी संख्या काय होईल, मग 1 द्यायचा आणि त्याच्यावर 0 म्हणजे 1 लिहायचा आणि 4 वेळा 0, 1 2 3 आणि 4. यांचं काय विचारलेलं आहे आपल्याला, बेरीज. अधिक चिन्ह दिलं, मग बेरीज करा. 9 आणि 0 येणार 9, 9 आणि 0 9, असंच सगळे 9 4 वेळा आले. शेवटचा काय आहे, 9 अधिक 1 येणार 10. मग आपलं उत्तर काय झालं बघा. एक मोजायचं आपण कसं मोजतो डावीकडून, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, म्हणजे 1,09,999 हे झालं आपलं उत्तर. ते कुठल्या पर्याय ते बघा आता, मग 1,09,999. तर ते आहे आपलं बघा पर्याय क्रमांक सी मध्ये, बरोबर. तर हे अशा प्रकारे आपण हे उत्तर काढले. एवढी सोपी उदाहरणं आहेत, फक्त समजून घ्यायचं काय विचारले, बाकी काही यात नाही. आता आपण पुढे जातोय बघा. आता आपला काय आहे, पुढचा प्रकार संख्येचा. पुढची आहे आपली, आतापर्यंत आपण 3 प्रकार बघितले, तर पुढचा बघूयात. पुढची आहे आपली समसंख्या, बरोबर. समसंख्या काय आहे, एखादी नैसर्गिक संख्या जी 2 ने विभाज्य आहे तिला समसंख्या म्हणतात. म्हणजे जी कुठली संख्येला 2 न भाग जात असेल त्या सगळ्या समसंख्या. थोडक्यात काय, 2च्या पट्टीतील संख्या, 2 आणि 2च्या पट्टीतील, 2च्या पाड्यातील थोडक्यात. मग इथं उदाहरणच दिलंय बघा, 2 4 6 8, त्याच्या पुढे 10 12, 2च्या जशी पट वाढत जाईल त्या सगळ्याच्या सगळ्या समसंख्या. म्हणजे ज्या संख्येला 2 न भाग जातो ती संख्या आपली काय आहे, समसंख्या. पुढचं काय आहे आपलं बघा, पुढं आहे आपली विषम संख्या. मग विषम संख्या काय आहे आपली, 2च्याच ज्या संख्येला 2 न भाग जात नाही त्या सगळ्या विषम संख्या. इथं दिलं एखादी मोज संख्या, मोज संख्येलाच आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या. मग एखादी मोज संख्या जी 2 ने विभाज्य नाही तिला काय म्हणायचं, विषम संख्या. थोडक्यात जी संख्या जिला 2 न भाग जात नाही ती विषम, आणि जिला 2 न भाग जातो ती सम. मग इथं बघा 1 3 5 7 ही पण 2च्याच गॅप आहेत, पण 1 3च्या पटीत आहे. तर ही झाली विषम संख्या. तिसरी संख्या काय, मूळ संख्या जी आपण पाहणार आहे. तिसरी आपण संख्या पाहणार आहोत, मूळ संख्या. मग मूळ संख्या म्हणजे काय बघा, एखाद्या मोज संख्येलाच आपण नैसर्गिक संख्या म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. मग एखाद्या मोज संख्येला ती स्वतः आणि 1 अशा फक्त 2च विभाजक असतील. म्हणजे एखाद्या संख्येला त्या स्वतःच आणि 1 या 2च संख्यांनी जर भाग जात असेल तर तिला मूळ संख्या म्हणतात. मग आता उदाहरण बघूयात आपण. इथं सगळ्या उदाहरणात बघा 100 पेक्षा सगळ्याच्या सगळ्या लहान मूळ संख्या दिलेल्या आहेत. इथं उदाहरणात बघून घ्या तुम्ही. तर 100 पर्यंत मूळ संख्या किती असाही आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. तर 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या तिथं मोजा बघा दिलेल्या आहेत. 3 आणि 3 6 आणि 3 9 12 15 17 आणि 8 25. तर ह्या संख्या बघायच्या कुठले कुठले आहेत. इथं काय दिलेत बघा मूळ संख्या, 2 आहे, 3 आहे, 5 7 11 13 17 19 23 अशा सर्वच्या सर्व 100 पर्यंत बघूयात आपण. 29 31 37 41 43 47 53 59 आणि नंतर पुढे 61 67 71 73 79 83 89 आणि 97. या सगळ्या काय आहेत तर 100 पर्यंतच्या मूळ संख्या. यातली कुठलीही संख्या घ्या, आपण एक्झाम्पल म्हणून डायरेक्ट घेऊयात 37. मग आता मला सांगा 37ला कुठल्या संख्येने भाग जातो, 37ला फक्त आणि फक्त
1 न आणि 37नच भाग जातो, बरोबर. इतर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही, म्हणून ती मूळ संख्या. असंच यातली कुठलीही अजून दुसरी संख्या घेतली, समजा 23 घेतली, तर 23ला कुठल्या संख्येनं भाग जातो? फक्त आणि फक्त 1 आणि 23 अशा ह्या सगळ्याच्या सगळ्या संख्या आहेत ज्यांना ती स्वतः आणि 1 या दोनच संख्यांनी भाग जातो, अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. मग हे झाले आपले 3 इतर प्रकार. समसंख्या म्हटली की ज्या संख्येला 2 न भाग जातो ती संख्या सम, 2, 4, 6च्या पटीत. विषम संख्या म्हटलं की ज्या संख्येला 2 न भाग जात नाही, 1, 3, 5, 7च्या पटीत. आणि मूळ संख्या म्हटलं की ती संख्या स्वतः आणि 1 हे दोनच विभाजक आहेत, तिचे या दोन संख्ये व्यतिरिक्त त्या संख्येला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही, तिला आपण काय म्हणतो? मूळ संख्या. आता याच्यावरची उदाहरणं पाहू आपण. मग याच्यावर बघा, आता पहिलं काय विचारलंय, एकदम सोपे सोपे क्वेश्चन असतात. आता हा वर्धा पोलीस भरती 2016चा क्वेश्चन आहे. खालीलपैकी मूळ संख्या कुठली? आता आपण काय म्हणलंय, मूळ संख्या अशी संख्या पाहिजे की ज्या संख्येला फक्त स्वतःनं आणि 1 न भाग गेला पाहिजे. आपण चेक करूया तिथं. तर 343ला कशानं भाग जातो का हो? तर थोडंसं आपल्या लक्षात आलं तर आपण काढू शकतो की 343ला कशानं भाग जातो. तर 7, तुम्हाला जर विभाज्यतेच्या कसोट्या माहीत असतील तर इथे लगेच कळायला पाहिजे की इथनं 7 न भाग जाईल बघा याला. बघा, 7 एके 7, 7 चोक 28, 28 आणि 6 34. मग 6 इथं आलं, भाग 4 आलं, 6 वर पुन्हा एकदा 3 आले, 63. मग आपल्याला माहिती आहे 7 9 63 49, ह्याला 7 न भाग जातोय. आपण मूळ संख्येचा क्रायटेरिया काय म्हटलंय, तर तीच संख्या आणि 1 या दोन व्यतिरिक्त कशानेही भाग नाही जायला पाहिजे. मग इथं तर जातोय थोडक्यात 1 ही पहिला पर्याय गेला. आता बघा दुसरा पर्याय घेऊयात आपण. दुसऱ्या पर्यायात काय आपल्याला 129. मग 129ला कशानं भाग जातोय बघा, 9 2 11, 11 आणि 1 12. 3 न जातोय का भाग 129ला? तर बघूयात आपण. 3 चोक 12, 3 त्रिक 9. थोडक्यात 3 न भाग जातोय 129ला, बाकी भागाकार पूर्ण जातोय. इथं आपण कशामुळे कळलं आपल्याला, तुम्हाला जर त्या अंकांचे कशाने भाग जातो, विभाज्यतेची कसोटी जे आपण पुढे चॅप्टर घेणार आहे त्यात डिटेल कळेल. आता इथं मी 3च डायरेक्ट का म्हणलं, तर मी काय केलं, 129च्या संख्येच्या अंकांची बेरीज केली. काय येते? 1 अधिक 2 3, 9 आणि 3 12. मग ह्या 3ला जर 12ला जर 3 न भाग जात असेल तर त्या संख्येला पण 3 न भाग जातो. या अशा कसोट्या असतात. म्हणजे थोडक्यात दुसराही ऑप्शन नाही. आता आलं आपलं 747. मग या 747ला कशानं भाग जातोय का बघा, 747. मग 7 आणि 4 11, 11 आणि 7 18. पुन्हा एकदा काय झालं बघा, 7 अधिक 4 अधिक 7 ह्या संख्यांची मी बेरीज केली तर येते 18. मग 3 न 18ला भाग जातो, आपल्याला माहिती आहे 3च्या पाड्यात 18 आहे, 3 सक 18. मग 747ला जातोय का बघा, 747 भागिले 3 म्हणजे काय, 3 दुने 6, 3 चोक 12 आणि 3 9 27. कंप्लीट भाग जातोय. याचा अर्थ ही संख्या नाही. मग आपलं उत्तर काय असणार आहे, तर यापैकी नाही, हे आपलं उत्तर असणार आहे. अशा एकदम सोपे क्वेश्चन असतात की मूळ संख्या ओळखा, कुठली मूळ संख्या नाही. आता बघा पुढची संख्या घ्या, पुढचा प्रश्न घ्या. आता काय विचारले आपल्याला, 25 पासून 55 पर्यंत मूळ संख्या किती? तर आत्ताच आपण 1 पासून 100 पर्यंत मूळ संख्या बघितल्या आहेत, पण आता आपल्याला विचारलेत किती, 25 पासून 55 पर्यंत. डायरेक्ट मोजूयात आपण. बघा इथंच आहेत बघा, 25 पासून आपल्याला किती पर्यंत करायच्यात, तर 55 पर्यंत. मग इथे 25च्या पुढची कुठली पहिली, तर पहिली आहे 23, नंतर आहे बघा 29, 29 नंतर 31, 31 नंतर 37, 37 नंतर 41, 43, 47. म्हणजे किती झाल्या बघा 25 पासून 50 पर्यंत, तर बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 7 संख्या ह्या 25 ते 50 मध्ये मूळ संख्या आहेत. हे आपल्याला कधी येईल, ज्यावेळेस आपण हे 2-4 वेळा मूळ संख्या वाचू. आता आपल्याला हे तर कळलं की पहिल्या 100च्या आत 25 मूळ संख्या आहेत. मग एकूण मूळ संख्या किती, तर त्या आहेत 7. कळलं? आता पुढं बघा. मग आता बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता ही जर आपण बघितलं 2 3 5 7 11 13 बघितल्याच आपल्याला कळलं पाहिजे. आता हे तर आपल्याला हे तर कळतंय की आपल्याला 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7. काय लागतंय का, 2 आणि लगेचचा 3 घेतला, 3 नंतर 5 घेतली.
पण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. मग 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 5, 7, 11, 13. मग 13 नंतर येणारी पहिली मूळ संख्या जी असणार आहे ते आपलं काय असणार आहे उत्तर. मग 13 नंतर मूळ संख्या पहिली कुठली येते 17. मूळ संख्या आपण काय बघितलंय, ती संख्या स्वतः आणि 1 ह्या 2 अंकाशिवाय त्या संख्येला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही, ती संख्या आपली मूळ संख्या असणार. मग पर्याय क्रमांक 3 हे झालं आपलं उत्तर. आता बघा पुन्हा एकदा काय आलंय आपलं, आता वेगळा प्रश्न समसंख्येवर आला. समसंख्या बघितलेल्या आपण, ज्या संख्येला 2 न भाग जातो त्या सगळ्या समसंख्या. मग इथं काय म्हणले 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची एकूण बेरीज किती. हे आपल्याला पुढे पण येणार आहे. अशा एकदम कॉमन डिफरन्स असलेल्या संख्यांची बेरीज किंवा कॉमन डिफरन्स असलेल्या संख्यांची वजाबाकी हे आपल्याला पुढे पण येणार आहे. पण हा इथं काय आहे, समसंख्यांचा प्रश्न आहे म्हणून इथं घेतलेला आहे बघा. मग आपल्याला काय विचारले 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज. मग आता आपण सगळ्या समसंख्या काढणार आहे का, नाही. यासाठी एक सूत्र आहे बघा. सूत्र काय असतंय, n कंसात n अधिक 1 ही आपली येणार बेरीज. मग हे सूत्र आहे आपलं समसंख्यांची बेरीज 1 ते 50 काढणे. 1 ते 100 असतं तरी हेच सूत्र, फक्त n च्या जागी संख्या कुठली ठेवायची हाच फक्त आपल्याला प्रश्न आहे. बाकी ह्यात विशेष काय नाही. 1 ते 1000 असतं तरी पण हेच सूत्र, कितीही असो सूत्र हेच आहे, n कंसात n अधिक 1. मग सूत्रात काय करायचंय, आपल्याला काय दिलेलं आहे बघा. n कसा काढणार आपण, 2च्या पटीतल्या संख्या म्हणले मग 50 भागिले 2 काढलं की किती येतात 25. थोडक्यात काय आपल्या समसंख्या असणार आहेत 1 ते 50 मध्ये 25. म्हणजे आपलं n काय झालं n, मग n बरोबर आपलं झालं 25. एकूण समसंख्या किती, मग n बरोबर झालं आपलं 25. आणि मग n जर सूत्रात ठेवलं की आपलं उत्तर मिळणार आहे. सोडवूयात बघा. मग n किती म्हटलं आपण 25 कंसात 25 अधिक 1. मग आता हे सोडवायचं आपल्याला कंस, म्हणून मग काय 25 कंसाचा अर्थ होतो गुणिले 25 गुणिले 26, ह्यातून जे काय येईल ते आपलं उत्तर. मग असा आडवा गुणाकार करायचा असलं तर उत्तमच आहे, आडवा येत नसेल तर थेट अशा उभ्या मांडून घ्यायच्या. 26 गुणिले 25, पाडेपाठ पाहिजेत आपल्याला 30 पर्यंत पटपटपट कॅल्क्युलेशनसाठी. मग काय 25 150, 150 शून्य हातच्या आले 15, 25 दुने 50, 50 अधिक 15 झाले 65. थोडक्यात आपली 25 आणि 26चा गुणाकार आला 650, आणि मग 650 हेच आपलं उत्तर असणार आहे. मग पर्याय क्रमांक कुठे आहे आपला, पर्याय क्रमांक 4 हे आपलं झालं उत्तर. हे सूत्र लक्षात पाहिजे, काय n इंटू कंसात n+1. जर आपल्याला अशा समसंख्या किंवा विषम संख्या विचारले तरी हेच सूत्र असणार आहे. काय n म्हणजे टोटल संख्या आणि कंसात n+1. पुढे बघूया, आणि हे पुढे पण येणार आहे, फक्त इथं समसंख्येशी संबंध आहे म्हणून हे उदाहरण इथं घेतलं. आता बघा पुढे काय म्हटलंय पुढच्या उदाहरणात, m ही एक विषम संख्या आहे. m काय विषम संख्या, तर m च्या पूर्वीची 8वी समसंख्या कोणती. m च्या पूर्वीची 8वी समसंख्या. मग समसंख्यांचं काय म्हणलो आपण, 2च्या पटीत असतात, 2, 4, 6, 8. मग आता इथं काढताना आपण काय करणार, m आपल्याला काय सांगितली विषम संख्या, बरोबर. m ही एक काय आहे विषम संख्या. मग m ह्या विषम संख्येच्या अगोदरची समसंख्या कुठली असेल तर m-1, बरोबर. मग काय m-1 ही झाली त्याची अगोदरची समसंख्या. मग आता त्याच्या आधी 8, मग काय येणार आहे आपलं 8 समसंख्या यायला 16 संख्या लागतील, बरोबर. मग आपली काय येणार m- येणार 15. त्यावेळेस आपल्याला येणार आपली 8वी विषम संख्या. कारण काय ह्याच्या आधीची विषम संख्या आहे आपली m-1. मग तसंच करत गेलो आपलं डायरेक्ट बोटावर मोजलं तरी तुमच्या लक्षात येईल 1, 3, 5, 7, 9, 11, 13 आणि 15. म्हणजे m-15 आपण मोजले अशा बोटावर तरी थेट उत्तर येते. थोडक्यात आपलं उत्तर असणार आहे m-15 हे आपलं उत्तर. असं काढायचं. फक्त हे m दिले म्हणून गोंधळून नाही जायचं. m विषम संख्या दिली तर त्यातनं 1 वजा केला की सम येणार आहे, किंवा अधिक 1 केला तरी सम येणार आहे. कधी कधी इथं सम देतील आणि विषम विचारतील, एवढंच आहे. अधिक वजा करायचा विषय संपला. आता पुढं बघा, पुढं काय दिलंय 3, 7, 11, 15 या संख्ये मालिकेतील क्रमाने येणारी 40वी संख्या कुठली.
आता 3, 7, 11 काय दिसते, ह्या सगळ्या तुम्हाला विषम संख्या दिसतात आणि फरक 4चा दिसतोय. ह्यासाठी पण आता समान फरक असणाऱ्या संख्यांसाठी पण एक सूत्र आहे. हेही पुढे उदाहरण येणार आहे आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये, पण इथे विषम संख्या दिसल्यामुळे इथे घेतलेलं आहे. लातूर पोलीस भरतीचा हा प्रश्न आहे बघा. तर आपल्या ह्यात काय सूत्र असणार आहे क्रमाने संख्या येणाऱ्यांचं, तर बघा TN घ्यायचं, टोटल काढायचे आपल्याला. टी म्हणजे टोटल घेऊयात आपण. TN बरोबर A अधिक A अधिक N वजा 1. आता बघा हे आपल्याला कळलं पाहिजे की ह्या संख्या काय काय आहेत. मग हे आपल्याला सोडवायच्या आधी काय इथं D. मग TN म्हणजे काय, आपण ह्या येणाऱ्या संख्येचं उत्तर म्हणजे टोटल संख्या. A म्हणजे काय असणार आहे आपली, A म्हणजे असणार आहे आपली पहिली संख्या म्हणजे सुरुवातीची संख्या, सुरुवातीची संख्या A. त्यानंतर N म्हणजे काय असणार आहे आपली, इथं N असणार आहे आपली शेवटची संख्या, N शेवटची संख्या, बरोबर. आणि हा जो D दिलेला आहे, D लक्षात कसा ठेवायचा, त्याच्या इंग्लिश वरूनच लक्षात ठेवायचा. डिफरन्स, फरक म्हणण्यापेक्षा D फॉर डिफरन्स, म्हणजे D दिलेला आहे तो संख्यातला फरक, कारण इथं फरक समान आहे. मग ही झाली आपली सूत्राची पार्श्वभूमी. मग याच्यावरून आपण सहजवारी उदाहरण, आता या सूत्रात जर संख्या टाकल्या तर आपलं उदाहरण सहज असं सुटणार आहे. तर आता सोडवूयात बघा. मग तर आपण काय म्हणलोय, TN टोटल आहे त्याचं घ्यायचंच नाही. A ला आपल्याला सुरुवातीची संख्या कुठली 3, बरोबर. त्यानंतर N काय म्हणलोय आपण, N आहे आपली शेवटची संख्या, N आपली शेवटची संख्या कुठली 40. आणि D आपण काय म्हणलोय, डिफरन्स, फरक. तर फरक बघा इथं 3 आणि 7 मध्ये 4चा फरक आहे, 7 आणि 11 मध्ये 4चा फरक आहे, म्हणजे आपला फरक आला 4चा. मग हे सगळं आपण सूत्रात मांडून घेऊयात. मग काय, A आपली सुरुवातीची संख्या म्हणजे 3 अधिक कंसात N आपली काय शेवटची संख्या म्हणजे 40 वजा 1 आणि D म्हणजे आपला डिफरन्स, फरक आहे 4चा. मग हे सोडवलं की आपलं उत्तर येणार आहे. मग काय 3 अधिक 40 वजा काय येणार आहे 39. मग 39 गुणिले 4 करायचं आधी. मग 39 गुणिले 4 आडवा गुणाकार आपल्याला येतोच 3 अधिक, मग बघा 4 9 36, हातच्या आले 3, 4 त्रिक 12, 12 आणि 3 15, काय झाले 156 आलं. मग 156 अधिक 3 थेट पण डायरेक्ट आपण म्हणू शकतो 159, आणि करायचं असलं तर असं म्हणू शकतो 6 आणि 3 9, 5 5 1 1. मग उत्तर काय आलं आपलं इथं 159, बरोबर. मग पर्याय क्रमांक बघा कुठे आपला, पर्याय क्रमांक 2 हे आपलं इथं उत्तर असणार आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, हे सूत्र हे आपल्याला पुढच्या चॅप्टरला तर येईलच, तरी पण इथं काय आहे, संख्यामध्ये फरक समान आहे. काय संख्यांमध्ये इथं फरक समान आहे. इथं बघा 3 आणि 7 मध्ये 4चा फरक आहे, 7 आणि 11 मध्ये 4चा फरक, असं फरकानं 40 पर्यंत जायचंय. मग असे फरक समान असणाऱ्यांसाठी सूत्र काय असतं, TN. हे टोटल सोडून द्या, A अधिक कंसात N वजा 1 कंस पूर्ण D. मग A म्हणजे काय म्हटलेलं आपण, तर A म्हणजे असणारी आपली सुरुवातीची संख्या, N असणारी शेवटची संख्या आणि D म्हणजे दोन संख्येतला जो समान फरक आहे तो. आणि ह्या संख्या मांडल्या की यात कुठल्याही संख्या येऊ, विषम असू सम असू, एकदाच फरक समान असला की सगळीकडे हेच सूत्र लागू होतं. आता पुढे बघा, पुढचा क्वेश्चन बघूयात. खालीलपैकी सर्वात लहान विषम संख्या कुठली. आता एकदम सोपा जी की ज्याला कळतंय विषम संख्या काय आहे. विषम संख्या म्हणजे ज्या संख्येला 2 न भाग जात नाही ती विषम संख्या. मग पर्यायात जायचं, 0 येत नाही विषम आणि सम मध्ये, 1 येतो का, 1 हे आपलं उत्तर. 1 ही पहिलीच विषम संख्या आहे, 3 येणार नाही 11 येणार नाही, त्यापेक्षा मोठे आहेत. पुढे बघा, आता पुढे काय आहे, 0 1 2 3 हे अंक एकदाच घेऊन तयार होणारी सर्वात मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती. आता मोठ्यात मोठी विषम संख्या जर तयार व्हायची असेल तर शेवटला आपल्याला 0 येऊन जमणार नाही आणि 2, कारण 0 आणि 2 जर शेवट आलं संख्येच्या तर त्या संख्येला 2 न भाग जातो. एवढं जर आपल्याला कळलं तर आता काय करणार, मग आपण यातली मोठी संख्या बघायची. मग यात मोठी संख्या 3 आहे आणि विषम संख्या पण कुठली आहे 3 आणि 1. म्हणजे थोडक्यात काय 3 आणि 1 मधला एक तरी अंक आपल्याला शेवट आला पाहिजे. पण आपल्याला काय तयार करायला सांगितली, मोठ्यात मोठी संख्या. मग आपण सुरुवात करायची 3 पासून, त्यानंतर समसंख्येतली मोठी संख्या 2 0 आणि 1 ही झाली आपली मोठी संख्या. ह्याच्या व्यतिरिक्त कुठली मोठी संख्या तयार होती का बघा. मग 3201 पेक्षा मोठी संख्या कुठली होणार आहे. आपण जर समजा 2 पुढे घेतलं तर त्यानं काय फार फार तर होईल
2 3 1 0 आणि 1, मग ती 2301 होती. मग सुरुवातीला मोठा अंकच पाहिजे आणि शेवटला विषम येईल असा. विषम अंक शेवटला असला तर ती संख्या विषमच राहणार आहे. मग उत्तर काय झालं आपलं? पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, n आणि p या काय दोन्ही विषम संख्या असतील तर खालीलपैकी कोणती समसंख्या आहे? आता विचार करा, दोन्ही विषम संख्या n आणि p, आपल्याला पर्यायात काय दिलं? n अधिक p, n अधिक p अधिक 1, np अधिक 2 आणि np. थोडासा विचार केला, दोन विषम संख्यांची जर बेरीज घेतली, मनाने घ्यायच्या कोणत्याही, समजा 3 घेतला, आता इथं आपण 1 घेतला, ह्या दोन्ही विषम संख्या आहेत, मग 3 अधिक 1 काय येईल? 4. अजून एकदा करून बघा, 7 घेतला आणि 11 घेतलं, दोन्ही काय आहेत? विषम संख्या आहेत. 7 आणि 11 काय? 18. थोडक्यात काय? दोन विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या येते. इथं आपल्याला नियम कळला. मग पर्याय क्रमांक 1 हे काय असणार आहे आपलं उत्तर? n अधिक p हे आपलं झालं उत्तर. टॅली करण्यासाठी काय करायचं? बाकीच्यांचं पण करून बघू. दुसरं पर्याय काय सांगितलं? n अधिक p अधिक 1. n आणि p आपल्या दोन्ही विषम संख्या आहेत, मग आपण घेतलं 3 अधिक 5 अधिक 1, कारण 1 इथं दिलेला आहे. मग 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, इथं काय झालं? 9. बरोबर. मग 9 ही संख्या समसंख्या आहे का? तर नाहीये. 9 ही विषमच आली. थोडक्यात दुसरा पर्याय लागू होत नाही. तिसऱ्यात पण गेलो आपण, n आणि p चा गुणाकार केल्याने अधिक 2 केले. मग 3 आणि 5 ह्या दोन आपण संख्या घेतल्या विषम संख्या. 3 आणि 5 चा गुणाकार येईल 15 आणि त्यात 2 मिळवलंय, उत्तर आलं 17. पुन्हा एकदा विषम संख्या झाली, ते तरी येणार आहे का? तेही चुकलं. आणि नुसता गुणाकार 3 5 15 पण विषम संख्या. आपल्याला विचारली समसंख्या, तर अधिक दोन विषम संख्यांची बेरीज केली की ती समसंख्याची येते. पण दोन समसंख्यांची बेरीज केली होती विषम संख्या येणार नाही असं काय नाही. एखादी करून बघूयात आपण. बघा, समजा दोन समसंख्या घेतल्या आपण. दोन समसंख्या कुठल्या घेतल्या? 2 आणि 4 घ्या. 2 अधिक 4, त्याचं उत्तर काय येईल? 6. समसंख्याच आली. ती आली का? नाही. पण दोन विषम संख्यांची बेरीज घेतली की समसंख्या येते. आता पुढं बघा, शेवट. आता पुढचे कुठले कुठले टाईप आहेत? तर पुढच्यातला आपला 7वा टाईप आला संख्यांचा, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय बघा, सर्व मोज संख्या, ज्यांना मोज संख्यालाच पर्यायी शब्द आहे आपला नैसर्गिक संख्या, ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. सर्व मोज संख्या ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त. मग मूळ सोडून ज्या कुठल्या संख्या असतील त्या सगळ्याच्या सगळ्या संयुक्त संख्या. मग काय मूळ संख्या आपल्या 2 3 7 ह्या सगळ्या काय मूळ संख्या, त्या सोडल्या की राहिलेल्या सगळ्या संयुक्त संख्या. पुढचा प्रकार बघा. पुढचा प्रकार कोणता आहे? परिपूर्ण संख्या. मग परिपूर्ण संख्या म्हणजे काय? एखाद्या संख्येच्या विभाजकांची बेरीज ती संख्या सोडून त्या संख्ये एवढीच येत असेल तर तिला परिपूर्ण संख्या म्हणतात. आता ही वाचताना थोडं जड वाटते. उदाहरण घेतलं की लगेच सोपं आहे. काय सांगितलंय आपल्याला इथं? उदाहरण समजा 6 दिलेलं आहे बघा. तर एखाद्या संख्येच्या विभाजकांची बेरीज म्हणजे एक संख्या घेतली त्याला कुठल्या कुठल्या संख्येनं भाग जातो. मग 6 ला कुठल्या कुठल्या संख्येनं भाग जातो? 1 न जातो, 2 च्या पाड्यात 6 आहे, बेत्रिक 6. त्यानंतर पुढं 3 न जातो, 3 दुने 6. 4 न जातो का? नाही. 5 न जातो का? नाही. 6 न जातो. मात्र इथं काय सांगितलंय आपल्याला? ती संख्या सोडून, म्हणजे 6 घेतली तर 6 सोडून. मग राहिलेल्या ज्या ज्या संख्यांनी तिला भाग घेतला गेलाय त्या संख्यांची जर बेरीज तीच संख्या आली तर बघा, इथं 2 पाहिजे. तर मग आता यांची बेरीज येते का तेवढी? बघा, 1 अधिक 2 अधिक 3. बघा, 1 अधिक 2 अधिक 3, मग किती येणार? 3 आणि 2 5 आणि 1 6. थोडक्यात तिला भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज जर तेवढीच संख्या आली तर ती संख्या काय आपली? परिपूर्ण. पण ती स्वतः संख्या मात्र त्यात पकडायची नाही. दुसरं उदाहरण पण इथं दिलंय बघा, 28 दिले, ते पण बघून घेऊ. मग 28 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? बघा, 1 न जातो, अधिक 2 च्या पाड्यात 28 आहे, 14 दुने 28 म्हणजे 2 न जातो, 3 न नाही जात, 4 न जातो, 4 7 28. अजून कोणत्या न जातो? 5 न नाही जात, 6 न जात नाही, 7 न, 7 चौक 28, 7 च्या पाड्यात आहे. पुन्हा एकदा 8 न नाही जाणार, 9 न नाही, 10 न नाही जाणार, 11 न नाही जाणार, 12 न नाही, 13 न नाही, थेट 14 न. 14 दुने 28 आणि याच्यावरती थेट मग 28 हीच संख्या असणार, पण ती स्वतः संख्या आपल्याला धरायची नाही. मग ह्यांची बेरीज बघा,
14 आणि 7 21, 21 आणि 4 25, 25 आणि 2 27 आणि 27 अधिक 1 28, म्हणजे थोडक्यात तीच संख्या आली, म्हणून ती संख्या आहे परिपूर्ण संख्या. तर अशा प्रकारे ही झाली आपली परिपूर्ण संख्या. काय आहे परिपूर्ण संख्येची व्याख्या? तर परिपूर्ण संख्येची व्याख्या आहे आपली एखाद्या संख्येच्या विभाजकांची बेरीज ती संख्या सोडून तीच संख्या एवढीच येत असेल तर ती आली परिपूर्ण. आता पुढचं बघा. पुढं काय आहे? सहमूळ संख्या किंवा त्यालाच म्हणतात सापेक्ष मूळ संख्या. मग सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन संख्यांची मसावी एक आहे त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आता हे मसावी, लसावी आपले येणारे चॅप्टर आहेत, आपण त्यात एकदम डिटेल बघणार आहे, त्याबद्दल काय काळजीच करू नका. पण इथं काय दिलंय आपल्याला बघायचं? सहमूळ संख्या. सापेक्ष मूळ संख्या म्हणजे काय? आता आपल्याला इथं बघा दोन मूळ संख्या दिल्यात, उदाहरणावरूनच आपण समजून घेऊया. पहिले काय दिलंय? 2 आणि 3 मूळ संख्याच असतील असं काय नाही, तर फक्त दोन संख्या असतील, त्या कोणत्याही दोन संख्या असतील. थोडक्यात काय इथं पहिल्यांदा दिले 2 आणि 3, मग ह्यांची ही जोडी दिली. मग काय मसावी म्हणजे ह्या दोन संख्यांना भाग जाणारा एक जो संख्या आहे ती फक्त काय पाहिजे? एकच पाहिजे. मग ह्या दोन्ही संख्यांना भाग जाणारी कॉमन संख्या कुठली? 2 ला 1 न भाग जातो, 3 ला सुद्धा 1 न जातो, याच्या व्यतिरिक्त कशाने जातो का? नाही. म्हणजे अशा दोन संख्या ज्यांना फक्त 1 नच भाग जातो कॉमन, त्यांना म्हणतात सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या. दुसरं उदाहरण दिले बघा इथं 8 आणि 9. मग 8 आणि 9 ला एक सोडून कॉमन संख्या भाग जाणारे कुठल्या कुठल्या आहेत? तर एकच. एक सोडून दुसरी कुठली आहे का? नाही. मग अशा संख्येला म्हणतो आपण सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या. आता पुढचा टाईप बघूयात आपण. पुढचा टाईप काय आहे आपल्या संख्यांचा? तर जोडमूळ संख्या. आता आधी बघितले आपण सहमूळ, आता बघणार आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या एकदम सोपे आहेत बघा. काय आहे जोडमूळ संख्यांची व्याख्या? ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 आहे त्यांना जोडमूळ संख्या. म्हणजे 2च्या गॅपने जी मूळ संख्या येईल त्याला जोडमूळ संख्या म्हणायचं. मूळ संख्या तर माहितीच आपल्याला, 1 न आणि त्या स्वतः संख्येनेच भाग जातो त्यालाच मूळ संख्या म्हणतात. मग जोडमूळ संख्यात काय आहे? तर फरक 2चा पाहिजे. बघा इथं उदाहरण दिले 3 आणि 5 दिले बघा इथं 3 आणि 5. मग यात दोन मूळ संख्यांचा फरक काय आहे? 5तून 3 गेले 2, बरोबर. मग ही झाली जोडमूळ. दुसरं दिले 5 आणि 7. मग ह्यात पण फरक काय आहे? 2. असा 2च्या फरक असणाऱ्या सगळ्या मूळ संख्या म्हणजे त्या जोडमूळ संख्या. पुढं बघा आता. पुढचं आहे आपलं परिमेय संख्या. संख्या परिमेय संख्या म्हणजे काय? संख्या जेव्हा दशांश अपूर्णांकात दर्शवली जाते आणि छेदाची किंमत 0 नसते, तिला काय म्हणायचं? परिमेय संख्या. बघा मग दशांश अपूर्णांकात एक आपण दर्शवणार संख्या, छेदाची किंमत 0 नसायला पाहिजे. ह्या दोन कंडिशन इथं महत्वाच्या आहेत. तर बघा उदाहरण दिले 1/7, म्हणजे इथं p/q घेतले आणि q ची किंमत 0 नसते. q म्हणजेच आपला काय आहे? छेद, म्हणजे छेदाची किंमत 0 नसते. उदाहरण दिले तिथे 1/7 वजा 3/5. आता तुम्ही म्हणाल इथे 0 आणि 6 पण दिलंय की, मग 0 आणि 6 म्हणजे काय? छेद नसतो म्हणजे काय असतो? 1 असतो छेद. 0/1, 6/1. याचा अर्थ 5, 6, 7, 8 ह्या पण सगळ्या परिमेय संख्यात येतात, कारण त्यांना छेद काय असतो? 1. त्यासाठीच त्या उदाहरणात दिलेल्या आहेत, तुम्हाला समजावं म्हणून. मग कळलं आपलं परिमेय संख्या म्हणजे काय? दशांश अपूर्णांकात ज्या संख्या दर्शवल्या जातात त्या असतात आपल्या परिमेय संख्या, आणि परिमेय संख्येचा छेद मात्र 0 नसतो, एवढंच लक्षात ठेवा. कारण 0 जर छेद दिला, समजा आपण इथं 7/0 लिहिलं, मग कोणत्याही संख्येला 0 न भागलं तर काय येईल? 0 येईल ना. कुठल्याही संख्येला भागा तुम्ही 0 येणार आहे, म्हणून फक्त छेद 0 नसायला पाहिजे. तर ही झाली आपली परिमेय संख्या. आता पुढची कुठली आपली? अपरिमेय संख्या. पुढचा आहे आपला अपरिमेय संख्या, जो आपला संख्या प्रकारातली शेवटची संख्या आपली. मग अपरिमेय संख्या म्हणजे काय बघा? तर संख्या जेव्हा आपण दशांश अपूर्णांकात दर्शवितो तेव्हा जर ती आवर्ती आणि अपरिमेय स्वरूपात असेल तर तिला अपरिमेय संख्या म्हणतात. आवर्ती अपरिमेय असल्या अवघड शब्दात जाण्याऐवजी आपण थेट उदाहरणात जाऊयात. उदाहरणावरून कळते आपल्याला. तर काय इथं रूटमध्ये 2 म्हणजे वर्गमुळात 2 लिहिले बघा. त्यानंतर काय आहे? पायची किंमत काय असते आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, 22/7 किंवा 3.14. मग 3.14 घ्यायची इथं आपल्याला.
तर इथं काय पायची किंमत 3.14 बरोबर. पुढची तर थेट दशांश अपूर्णांकातच दिली 0.233. म्हणजे एखादी वर्गमुळात दिली किंवा दशांश अपूर्णांकात संख्या दिली तिला म्हणतो आपण अपरिमेय संख्या. तर अशा प्रकारे आपण काय बघितले, संख्यांचे एकूण 12 प्रकार बघितले. आता याच्यावर आपली 2-3 उदाहरणं आहेत ती पाहूयात बघा. एक्झाम मध्ये चाललेले आहेत आपल्या. पहिलंच उदाहरण काय आहे बघा, 19, 21, 23, 29 यातली संयुक्त संख्या कोणती. आता संयुक्त संख्येची व्याख्या आत्ताच बघितली आपण. काय बघितलेली, तर संयुक्त संख्या म्हणजे काय, सर्व मोज संख्या ज्या मूळ संख्या नाहीत. मग संयुक्त संख्येची व्याख्या काय बघितली आपल्याली, मूळ संख्या सोडून सगळ्या संख्या म्हणजे संयुक्त संख्या. मग आता इथं विचार करा, इथं कुठल्या कुठल्या मूळ संख्यात बघायचं. मूळ संख्या आपल्याला माहितीच, फक्त त्या संख्येनं आणि 1 न भाग जाणारी संख्या मूळ असते. मग 19 मूळ संख्या आहे का, तर आहे. 19 ला फक्त 19 आणि 1 न भाग जातो. 29 पण मूळ संख्या आहे, इथं 23 पण 21 मात्र मूळ संख्या आहे का हो, तर नाही. 21 का मूळ संख्या नाही, तर 21 ला काय 3 न भाग जातो, 3 7 21, 7 न भाग जातो, 7 त्रिक 21, म्हणजे 21 मूळ संख्या नाही. आणि आपल्याला माहिती आहे मूळ संख्या सोडून सर्वच्या सर्व संख्या असतात संयुक्त संख्या. पुढचं उदाहरण बघा. आता पुढील पैकी कोणती जोडमूळ संख्येची जोडी नाही. आता जोडमूळ संख्या आत्ताच बघितली, ज्या दोन मूळ संख्यातला फरक 2 असतो त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. ही जर व्याख्या आपल्याला माहित असेल तर आपल्याला लगेच लक्षात, आणि एखाद्याला माहित जरी नसेल, मूळ संख्या जर माहित असतील तर फरकावरून तो काढेल की बाबा हा ही जोडमूळ संख्या असू शकते लॉजिकला. तर बघा 71 आणि 73 ह्या दोन काय आहेत, जोडमूळ संख्या, कारण 2चा फरक आहे, दोन्ही मूळ संख्या आहेत. दुसरी आहे 41 आणि 43, यात पण 2चा फरक आहे, 41 मूळ संख्या आहे, 43 मूळ संख्या आहे. 55 आणि 57 इथं मात्र बघा, आता 55 आणि 57 फरक 2चा आहे, पण इथं 55 संख्या मूळ संख्या होऊ शकते का हो, तर नाही होणार. का नाही होणार, 55 ला 11 न भाग जातो, 5 न जातो. आपल्या मूळ संख्यांची व्याख्या काय आहे, ती स्वतः संख्या किंवा 1 न भाग जायला. मग आपलं पर्यायाला उत्तर क्रमांक 3. आणि 59 आणि 61 ह्या दोन सुद्धा मूळ संख्या. ही झालं आपलं. फक्त आपल्याला ते कशाला काय म्हणतात हे कळलं की आपल्याला उत्तर सुटणार आहेत. एकदम सोपे क्वेश्चन असतात. आता पुढचा बघा क्वेश्चन काय आहे, खालीलपैकी विषम संख्या कोणती. तर विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 न भाग जात नाही अशी संख्या. मग बघा विषम संख्यांच्या इथं जोड्या दिल्यात. 24 ला जातो का 2 न भाग, तर जातो, आपल्याला माहिती आहे 12 दूनी 24. 348 ला पण जाणार आहे, 8 आहे शेवट. 34 ला जातो, 17 दूनी 34. 642 ला पण जाणार आहे, शेवट 2 आहे. 29 आणि 751 ला जातो का हो, कारण एकक स्थानची संख्या बघायची. एकक स्थानला 9 आहे, 1 आहे. मग 1 ला किंवा 9 ला 2 न भाग जाणार आहे का, तर नाही जाणार. मग ती झाली आपलं उत्तर विषम संख्या. एकक स्थानला इथं बघा 8 आहे, 4 आहे, इथं 2 आहे, इथं 4, इथं 0, इथं 4. मग एकक स्थानला जर 2 न भाग जाणार असेल तर ती संख्या राहणार आहे आपली समसंख्या. इथं मात्र एकक स्थानला ह्या 9 ला आणि 1 ला जात नाही भाग, म्हणजे याचा अर्थ ती विषम संख्या. एवढं सोपं असतं. जर आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या जर माहीत असतील कशा असतात ओळखायच्या, तर आपल्याला सहजवारी अशी उदाहरणं सुटतात. तर आज आपण बघा मग काय काय बघितलं, संख्यांचे 12च्या 12 प्रकार बघितले, संख्या म्हणजे काय बघितले, आणि पोलीस भरतीतले. तसेच आपल्या IBPS पॅटर्न मधली जी काही उदाहरणं आली एक्झामवरची ती सुद्धा आपण घेतलेली आहेत. अशा प्रकारे आपण आज आपला गणितामधला पहिला चॅप्टर संख्या आणि संख्यांचे प्रकार हा इथं संपवलेला आहे. तर आज आपण इथं थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.